आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनेकर, EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जालना येथील औद्योगिक वसाहतीमधील 28 भूखंडधारकांना 2 वेळा दिलेल्या नोटीसची मुदत संपली आहे। आता तिसऱ्या टप्प्यात या उद्योजकांचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे उद्योजकांचे चांगलेच धाबेदार आणले आहे। औद्योगिक वसाहतीमध्ये 95 वर्षांच्या करारावर औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उद्योजकांना भूखंड देण्यात येतात। नियमानुसार या भूखंडामध्ये काही जागा मोकळी सोडावी लागते, ज्याला सामासिक अंतर म्हणतात। आपल्या ढोबळ भाषेतच जर सांगायचे झाले तर रस्त्याच्या बाजूने सोडावयाची मोकळी जागा। या मोकळ्या जागेत अनाधिकृत दुकाने काढून या उद्योजकांनी पोट भाडे करून ठेवले आहे। त्यांच्या या वरकमाईच्या हव्यासापोटी संपूर्ण औद्योगिक वसाहत धोक्यात आली आहे, कारण या छोट्या छोट्या गाळ्यामध्ये दुकानांमध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे। त्यामुळे भोसकण्याचे, उद्योजकांना धमकी देण्याचे, मारहाणीचे प्रकार वाढले आहेत। त्याचसोबत उद्योजकांची कारखान्याची गोपनीय माहिती बाहेर जात आहे। पर्यायाने इतर उद्योजकांनाही या अनाधिकृत उद्योगाचा त्रास होत आहे। खरं तर सन 2018 पासून या पोट भाडेकरूंची संख्या वाढली आहे। त्यांच्याकडून भाडे घेण्याचे या उद्योजकांचे उद्योग आजही सुरूच आहेत। सन 2018 मध्ये या उद्योजकांना नोटीस दिल्या होत्या, परंतु नंतर कोरोनाच्या काळामुळे त्या कालबाह्य झाल्या आणि सुमारे 4 महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा पालकमंत्री, स्थानिक नेते, जिल्हाधिकारी, उद्योजक यांची एक संयुक्त बैठक झाली। या बैठकीमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या या भीतीच्या वातावरणावर चिंता व्यक्त केली गेली आणि त्याचे कारणेही शोधल्या गेली। ही कारणे शोधत असताना उद्योजकांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या तसेच एकंदरीत नेत्यांच्या लक्षात आले की नको ते उद्योग सुरू असल्यामुळे औद्योगिक वसाहतीमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे। औद्योगिक विकास महामंडळाने या अवैध आणि जास्तीचे उत्पन्न काढणाऱ्या कारखानदारांना 30 दिवसांची, नंतर 7 दिवसांची अशी 2 वेळा नोटीस बजावली। या नोटीसची मुदत आता संपली आहे। आता वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याबाबत नोटीस दिल्या जाणार आहे। त्यावरही या उद्योजकांकडून जास्तीचे पैसे कमवण्याचे उद्योग बंद झाले नाहीत, तर प्रादेशिक आणि उपअभियंता अशा दोन्ही औद्योगिक कार्यालयाच्या वतीने संयुक्त पंचनामा केला जातो। हा शेवटचा टप्पा असतो, म्हणजेच हा पंचनामा झाल्यानंतर त्या भूखंडाचा करार आपोआप संपुष्टात येतो। त्यामध्ये जुन्या औद्योगिक वसाहतीमधील टर्फ, एका कॉर्पोरेटिव्ह सोसायटीचे कार्यालय यासह टप्पा 1 आणि 2 मधील उद्योजकांचा समावेश आहे। चला तर मग पुन्हा भेटूयात 8 दिवसांनी काय अपडेट झालं ते पाहण्यासाठी। तोपर्यंत EDTV न्यूजच्या वतीने दिलीप पोहनेकरचा नमस्कार।